वानगाव नावाचं एक गाव होतं. नमन तिथे आपल्या एक गरीब आणि लाचार कुटुंबाबरोबर राहत होता. नमनची आई एका आजारातून जात होती, ज्यामुळे नमन प्रत्येक क्षणी चिंतेमध्ये राहत होता. आईच्या आजारामुळे नमन आपलं शिक्षण पण पूर्ण नाही करू शकला. आई, मी विचार करत आहे की काही दिवस शहरात जाऊन काही नोकरी शोधतो. तोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष ठेवा. एखाद्या वेळेस बाबा आपल्याला तिकडे भेटतील. बाळा, तुझ्या वडिलांना हरवून 25 वर्ष झाले आहेत. तू किती वेळा शहर जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला आहेस, पण त्यांच्याबद्दल काहीच कळालेलं नाहीये. आता त्यांची अपेक्षा करणं चुकीचं आहे. आई, मला पूर्ण विश्वास आहे. बाबांना मी यावेळेस जरूर शोधून काढेल. तुला माझ्या आरोग्याबद्दल बरंच माहिती आहे. मी एकटी ह्या झोपड्यामध्ये नाही राहू शकत. मी पण तुझ्या बरोबर येणार आहे. जे पण होईल आपण एकत्र बघून घेऊ. माई लेक दोघंही आपलं सामान बांधून शहरसाठी निघून गेले होते. काहीच दूर चालल्यानंतर नमननं बघितलं की त्यांच्याकडे ठेवलेलं पाणी संपलं होतं. मला खूप तहान लागले बाळा, कुठून तरी पाणी घेऊन ये, नाहीतर मी चक्कर येऊन पडून जाईन. तुम्ही इथेच बगीच्यामध्ये बाजूला बसा. तोपर्यंत मी पाणी घेऊन येतो आणि लवकर येतो. तुम्ही चिंता नका करू. बाळा, जेवढा दिलासा तू दिला आहेस ना, त्याच्यामध्ये तर तू पाणी घेऊन आला असतास. जा आणि पाणी घेऊन ये. नमन जवळच्याच गावात पाणी शोधण्यासाठी निघून जातो, पण तिथे त्याला फक्त सगळीकडे रिकामे रस्ते आणि झाड दिसतात. आणि त्याच रस्त्यांवर त्याला एक घर दिसतंय, जे एकदम डोंगराच्या मधोमधी होतं. त्या घराला बघून नमनच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. तिथे एक घर दिसत आहे. मला तिथे जाऊन बघावं लागेल. बस पाणी भेटलं पाहिजे. नमन त्या घरामध्ये जातो आणि जाऊन ते दरवाजा खटखटवतो. कोणी आहे? कोणी आहे? इथे कोणी आहे? माझी आई तहानेने व्याकुळ होत आहे. कृपया करून माझी मदत करा. दरवाजा उघडा. मला तुमची मदत पाहिजे. हा, थांब बेटा, मी आलो. त्या म्हाताऱ्या माणसाने दरवाजा उघडला आणि मटक्यामधलं पाणी एका ग्लासमध्ये घालून त्याला दिलं. चल लवकर चल. माझ्याजवळ हे पाणी ठेवलेलं आहे. मी त्यांना पाजेल. सोबतच मी काही जांभूळ पण घेतलं. तू त्यांना जांभूळ खाऊ घालून पाणी पाज. ते आपोआप ठीक होऊन जातील. जसं तुम्ही म्हणताल. हे जामून मला द्या. मी तिथे तुमच्या आधी पोहोचवून देतो. नमन त्या माणसाकडून सगळ्या वस्तू घेऊन आपल्या आईकडे पोचतो. पाणी पाणी पाणी, लवकर पाणी घेऊन ये बाळा. आई, तू चिंता नको करू. हे घे पाणी. मी घेऊन आलोय आई. त्याच्या आधी हे जांभूळ खाऊन घे. ते जांभूळ खाऊन नमनची आई एकदम निरोगी झाली, जे पाहून नमन एकदम हैराण झाला. आई, तू तर एकदम बदलली आहेस. हे सगळं काय आहे? मी तुला एवढं स्वस्थ आणि तंदुरुस्त कधीच नाही बघितलं. मला स्वतः काही समजत नाहीये. मी अशी अचानक बरी कशी झाले? तुला हे जांभूळ कुठं मिळाले? आणि त्या जांभळांचा स्वाद कधीतरी खाल्ल्यासारखा वाटला. तोपर्यंत अचानक तिथे तो शंकर येतो, ज्याला बघून नमनची आई सुकन्या एकदम हैराण होऊन जाते. तुम्ही इथे? नमन, अरे हे तर तुझे बाबा आहेत, ज्यांना शोधायला आम्ही शहरमध्ये चाललोय. बाबा, तुम्ही मला का सोडून गेला होतात? मी तुला सगळं खरं बरोबर सांगतो. त्यावेळेस गावामध्ये पूर आला होता. जवळचाच एक डॅम उघडल्यामुळे सगळं पाणी गावामध्ये आलं होतं. अरे शंकर, लवकर आपल्या परिवाराला उचलून त्यांना नातेवाईकाकडे पाठवून दे. डॅम उघडल्यामुळे या गावामध्ये पाणी आलंय. आता लवकरच सगळं गाव बुडून जाईल. हे तू बरोबर बोलला भाऊ. मी आता असंच करतो. त्यावेळी शंकरनी एकदम तसंच केलं. आपल्या मुलाला नमन आणि स्वतःच्या बायकोला सुकन्याला पाहुण्यांच्या घरी पाठवून दिलं. तू आता बुडलेल्या या गावामध्ये परत नको येऊस. मी तुझ्याकडे लवकरच येईल. तुम्ही लवकर आमच्याकडे या. मी तुमच्या यायची वाट बघेन. बस नमनची काळजी घे जरा. त्याच्यानंतर मी बातमी ऐकली की रस्त्याने जाणारी बस दरीमध्ये कोसळली आणि मी विचार केला की मी माझा परिवार गमावला आहे आणि या जागेवर येऊन राहायला लागलो.
मी आज खूप खुश आहे. माझा परिवार एकदम व्यवस्थित आहे. तुमचा परिवार व्यवस्थित बिलकुल नाहीये. मी तुमच्या प्रेमाला तरसलो आहे. आणि तुम्ही आहे की इथे जामून खात आहात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. गप बस नमन. बाबांची कोण अशी बोलतय का? आवाज वाढवू नकोस. भाग्यवान भलं हो त्या देवाचं ज्यानं मला ह्या माझ्या परिवाराला भेटवलं. तू दिलेलं जांभळाचं झाड आज खूप मोठं झालंय. मी त्याला सांभाळून वाढवलं. ते काही असं तसं जांभळाचं झाड नाहीये. त्याच्यामध्ये खूप साऱ्या शक्ती आहेत. मला काही समजलं नाही. हे कसं जांभळाचं झाड आहे? याने काय होतं? हे जांभूळ खूप वर्षानंतर एकदाच उगाळतात. त्या झाडाच्या जांभळांना खाल्ल्यानंतर लोक एकदम ठीक आणि तंदुरुस्त होऊन जातात. आपण आपली गरिबी तर ह्या जांभळाच्या मदतीने संपवू शकतो. मी तर माझ्या परिवाराला मिळवल्यापासूनच खुश आहे. चल त्या घरी तिथं जाऊन तू त्या जांभळाच्या झाडाला बघ. नमन आपल्या बाबा आणि आई बरोबर जाऊन त्या जांभळाच्या झाडाला जाऊन बघतो आणि बघतो की तिथं एक खूप मोठं जांभळाचं झाड तिथे उभं होतं. जे बघून तो खूप खुश होऊन जातो. ते पूर्ण झाड जांभळांनी भरून गेलं होतं. आई, या जांभळापासून आपण बेसहारा लोकांना ठीक करून टाकू कमी पैशामध्ये. बेटा, तुझे विचार नेकीचे आहेत, पण इथले लोक खूपच बेसहारा आणि गरीब आहेत. तुझे जांभूळ नाही विकत घेणार, पण यामुळे तू अजून एक काम करू शकतो. बाबा, काय मी बिर्याणीचं दुकान उघडू शकतो? हा जंगली एरिया आहे. आपण थोडंच दूर गावामध्ये चाललं जाऊ आणि तिथे जाऊन आपण आपलं बिर्याणी विकायचं काम चालू करू. तू असं जरूर करू शकतो. काहीच दिक्कत नाहीये. तू असंच कर. नमननी बिर्याणीचा ठेला उघडला आणि मग जवळच्याच गावी जाऊन बिर्याणी विकू लागला. बिर्याणी, गरमागरम बिर्याणी. जो खाईल त्याचा दिवस बनून जाईल. बिर्याणी, गरम गरम बिर्याणी. सुगंध तर खूप छान येत आहे. कितीचं दिलं भाऊ? हां, फक्त 50 रुपये आणि ते पण पोटभर. अरे वा, हे तर खूपच स्वस्त आणि चांगलं आहे. दे दे, माझ्या परिवारासाठी पूर्ण 200 रुपयाचं दे. जी. अशीच नमनची बिर्याणी खूप जास्त चर्चामध्ये येऊ लागली. काही दिवस निघाले होते. नमन पूर्ण मेहनतीनं आपलं काम करत होता आणि आपल्या आई वडिलांची सेवा पण करत होता. ह्या गोष्टीने त्याचे आई वडील दोघेही खूप जास्त खुश होते. आई, मी तुझ्यासाठी हे मंगळसूत्र घेऊन आलोय, सोन्याचं. अरे वा बाळा, तू सदा असाच तरक्की करत राहा आणि काबिल बन. ते घरी बोलतच होते की तेव्हा तिथे गावचा मुखिया रडत आला. शंकर, शंकर, अरे शंकर, आपल्या गावाला वाचव. माझ्या गावाला वाचव. खूप समस्या चालू झाली आहे. थांब जरा, श्वास घे. सांग मला काय झालं. अशी कोणती समस्या झाली आहे? तू एवढं पळत पळत एवढं दूर आलायस. माझ्या गावात एक समस्या आली आहे. गावातले सगळे व्यक्ती बिमार आहेत. गावामध्ये एक बिमारी आल्यामुळे सगळे गाव पूर्ण आजारी पडले. मी गावापासून बाहेर होतो म्हणून मी वाचलो. माझा परिवार सुद्धा त्या आजारपणामध्ये गेलाय. पण या बिमारीबद्दल तू कोणत्या डॉक्टरला किंवा वैद्याला का नाही सांगत आहे? त्या समस्येला घाबरून एवढे लोक परेशान आहेत की मी काय सांगू तुम्हाला. बाबा, आपण त्यांची मदत जादुई जामूनपासून करू शकतो. आपण त्याला बिर्याणीमध्ये मिसळून त्यांना खाऊ घालू शकतो, ज्यामुळे ते एकदम तंदुरुस्त होतील. अशामध्ये आपल्याला त्यांना ती जांभळं खाडवायला पाहिजे. नाही आई, त्या गावामध्ये आपली बिर्याणी खूप विकली जाते आणि या जादुई बिर्याणीबद्दल त्यांना कळणार पण नाही आणि ते एकदम तंदुरुस्त होऊन जातील. नमन बिलकुल ठीक बोलत आहे. आपल्याला असंच करायला पाहिजे. बेटा, फक्त त्यांना नीट कर. तुला जेवढी रक्कम पाहिजे तेवढी मी देतो. नमननी ते जादुई जांभळं झाडावरून तोडले आणि आपल्या बिर्याणीमध्ये ती जांभळं घातली. आणि ही झाली आपली जांभळाची बिर्याणी तयार. नमन आणि मुखियाजी मिळून पूर्ण गावात जांभळाची बिर्याणी वितरित करतात. जसं जसं लोक ती जांभळाची बिर्याणी खातात, त्या जांभळाच्या जादूनी सर्वजण बरे होत गेले. हे बघून मुखियाजी एकदम प्रसन्न झाला. बेटा, जर आज तू नसतास तर माझ्या गावाचं काय झालं असतं. लाख लाख धन्यवाद तुझे. हे तर माझं कर्तव्य होतं.
जांभळाची बिर्याणी खातात सर्वजण बरे झाले आणि ही गोष्ट सगळीकडे आगीसारखी पसरली होती. सगळे नमनकडून जांभळाची बिर्याणी येऊन खाऊ लागले आणि नमनची प्रशंसा करायला लागले. नमनच्या पूर्ण कुटुंबाला त्याच्यावर गर्व होता आणि सगळे आनंदात एकत्र राहू लागले. बौरा गावात एक छोटीशी शाळा आहे जी की खूप जुनी आहे. शाळेची अवस्था खूप वाईट आहे. पोरांच्या बसायच्या बेंच तुटल्या आहे आणि त्यांना जंग लागली आहे. ब्लॅकबोर्डवर दरार पडले आहे आणि त्यासोबतच शाळेत पावसाळ्याच्या वेळेस वरून पाणी टपकतं. मुलांनो, लवकर आपला होमवर्क चेक करायला घेऊन या. आता पाऊस होणार आहे, नाहीतर तुमच्या कॉपीज भिजून जातील. पावसाळ्यात कॉपी विझून जाण्याच्या भीतीने सगळे स्टुडंट आपलं होमवर्क चेक करायला टीचरकडे जातात. टीचर सगळ्यांचे होमवर्क चेक करते आणि त्यांना नवीन होमवर्क देऊन घरी पाठवून देते. ठीक आहे मुलांनो, उद्या सगळे आपला होमवर्क करून या आणि आता सरळ घरी जा. मला कोणीही रस्त्यावर असंच फिरताना दिसायला नको आहे, कारण जोरदार पाऊस होणार आहे आणि पावसात भिजल्यावर तुम्ही सगळे आजारी पडू शकता. ठीक आहे मॅडम, आम्ही सगळे स्कूलवरून डायरेक्ट घरीच जाणार आहे. सगळे स्टुडंट घरी चालले जातात आणि त्यांच्या गेल्यानंतर मॅडम पण सगळ्या शाळेचे दार आणि खिडक्या बंद करून कुलूप लावून आपल्या घरी निघून जाते. मॅडमच्या घरी गेल्यानंतर खूप जोराचा पाऊस पडतो आणि सोबत वादळ पण येतं. वादळाच्या चालता शाळेत खाली तुटून पडून जाते. दुसऱ्या दिवशी मॅडम शाळेकडे येते तर बघते की पूर्ण शाळा तुटून पडली आहे. घ्या, आता हेच बघायचं राहिलं होतं. जसं तसं करून आम्ही ह्या स्कूलमध्ये काम चालवत होतो. आता तर ते पण नाही राहिलं. आता मी मुलांना कसं शिक्षण देईन? टीचर गावाच्या मुखियाकडे जाते आणि त्यांना याच्याबद्दल सांगते. मुखियाजी, आमचं स्कूल तुफानमुळे तुटून गेलं आहे. आम्हाला स्कूलसाठी नवीन बिल्डिंगची गरज आहे. काय तुम्ही आमची जराशी मदत करू शकता? माझ्याकडे तर इतके पैसे आहे नाही की मी नवीन शाळा बनवू शकू. पण आपण सरकाराकडून शाळा बनवायसाठी अर्जी देऊ शकतो. तू एक अर्जी लिहून दे, मी त्याच्यावर सही करून गाव प्रधानची मोहर लावून कार्यालयामध्ये जमा करून टाकील. ठीक आहे? टीचर शाळेची बिल्डिंग बनवण्यासाठी एक ॲप्लिकेशन मुखियाला देते. मुखिया त्यावर मुख्य प्रधानची मोहर लावून त्याला आपल्या जवळच्या सरकारी विभागात जमा करून टाकतो. काही दिवसात एक सरकारी इंजिनियर ह्या शाळेचा नक्शा बनवण्यासाठी आणि जागेचा मुआयना करायसाठी गावात येतो. हे घ्या, मी नवीन शाळेचा नक्शा बनवून टाकला आहे. मी याची कॉपी ऑफिसमध्ये जमा करून टाकला. जसे सरकारकडून बजेट पास होईल, मी शाळेत बनवायचं काम सुरू करून टाकील. टीचरनी शाळेचा नक्शा दिल्यानंतर इंजिनियर तिकडे निघून जातो आणि सरकारी ऑफिसमध्ये शाळेचा नक्शा देऊन देतो आणि सरकारी अफसर त्यावर काहीच लक्ष देत नाही आणि खूप वेळ गेल्यानंतर पण शाळा बनण्याचं काम सुरू होत नाही. किती महिने वाट बघितलो, आता तर 1 वर्ष होऊन गेलंय. अजूनपर्यंत नवीन स्कूल बनायचा संकेत पण नाही आहे. मला तर नाही वाटत की सरकार आमच्यासाठी स्कूल बनवून देणार आहे. टीचर ह्याबद्दल इंजिनियरशी बोलायसाठी त्याच्या ऑफिसमध्ये जाते. या मॅडम, बसा, मी तुमच्याकडेच येणार होतो. सर, ते आमच्या स्कूलच्या बिल्डिंगचं काम कधीपासून सुरू होईल? 1 वर्ष निघून गेला आहे. मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. तुम्हाला आता काय सांगू मॅडम, मी तर त्या दिवशीच नक्शा दिला होता. तो पास पण झाला होता. सरकारकडून जे शाळा बनवायसाठी बजेट आलं होतं त्या पैशांना सरकारी अफसरांना खाऊन टाकलं आणि कागदामध्ये हे सांगितलं की शाळा बनवून गेली. अच्छा, तर हे झालंय. सरकारी ऑफिसरांकडून ह्या लोकांनी तर मुलांच्या भविष्यालाही नाही सोडलं. कमीत कमी स्कूलचा पैसा तर सोडला असता. बेचाऱ्या मुलांचं भलं झालं असतं. मला क्षमा पाहिजे मॅडम, तुमच्या पोरांचं भविष्य खराब होऊन गेलं, पण यात माझी काही चूक नाहीये. मी तर माझं काम करून टाकलं होतं. नाही, मी असं सहजपणाने मुलांच्या भविष्याला बुडायला नाही देणार. स्कूलची बिल्डिंग नाही बनली तर काय झालं? मी झाडाच्या खाली मुलांना शिक्षण देईन, पण मी त्यांचं शिक्षण थांबवायला नाही देणार. दुसऱ्या दिवसानंतर टीचर सगळ्यांना एका मोठ्या झाडाखाली शिकवायला सुरू करून देते. सगळे मुलं आपल्या ह्या प्रकारच्या शाळेतून खूप आनंदी होते. पण काही वेळानंतर पाऊस येऊन जातो आणि पोरं पावसापासून वाचायला इकडे तिकडे धावू लागतात. अरे, कुठं निघाला? सांभाळून मुलांनो, पावसात घसरू नका.
काही पोरं जवळ पडलेल्या एका खराब रिक्षाच्या आतमध्ये जाऊन बसून जातात. मॅडम पण रिक्षाच्या आत जाऊन बसून जाते आणि समोर ड्रायव्हरच्या सीटवर बसून पोरांना शिकवू लागते. ही तर आपल्याला किती छान जागा मिळाली आहे मुलांनो. आम्ही इथं बसून पण अभ्यास करू शकतो. पण मॅडम, ह्या रिक्षामध्ये तर आपण 4 लोकच अभ्यास करू शकतो. बाकीचे स्टुडंट्स कसं अभ्यास करतील? ह्यावर काही विचार करावं लागेल. मी काही तर उपाय काढते. तुम्ही आजचा तुमचा लेसन पूर्ण करा आणि घरी निघून जा. मी उद्यापर्यंत नवीन शाळेचा बंदोबस्त करते. सगळ्या मुलांच्या गेल्यानंतर मॅडम एका रिक्षा मेकॅनिक जवळ जाते. मला मुलांसाठी एक नवीन स्कूल बनवायचं आहे. काय तू माझी मदत करू शकतोस? मी रिक्षा मेकॅनिक आहे मॅडम, कोणता बिल्डिंग बनवणारा मिस्त्री नाही जे तुमच्यासाठी शाळा बनवून देऊन देईल. मला रिक्षाचं स्कूल बनवायचं आहे, दगडांचं नाही. म्हणून मी तुमच्याकडे आली आहे. रिक्षाची शाळा? पण कशी? मी तर कधीच रिक्षाची शाळा ना आजपर्यंत ऐकली आहे ना बघितलं आहे. पहिल्यांदा तुमच्या तोंडून ऐकतो आहे. मॅडम, मी एक गरीब माणूस आहे हेच बघून तुम्ही माझ्यासोबत गंमत तर नाही करत आहात. आणि जर गंमत नाही करत आहात तर तुम्ही स्वतःच सांगा की रिक्षाची शाळा बनणार कशी? बघ, तिथे खूप वेळापासून खराब रिक्षा पडलेले आहेत. काय तू त्या सगळ्यांना जोडून एक असं स्कूलचं निर्माण करू शकतोस ज्यामध्ये माझे सगळे स्टुडंट एकत्र येऊन अभ्यास करू शकतील? अच्छा, तर अशी गोष्ट आहे. तुम्ही पहिले का नाही सांगितलं? हे तर मी चांगल्यानं करू शकतो. तुम्ही फक्त माझी कमाल बघत राहा. तसं पण खराब रिक्षाला जोडून एक अशी शाळा बनवेल की तुम्ही बघत राहाल. आता तो मेकॅनिक सगळ्या खराब पडलेल्या रिक्षाला एका जागी एकत्रित करतो आणि वेल्डिंग करून जोडून टाकतो. हे घ्या मॅडम, तुमच्या रिक्षा स्कूल चकाचक बनून तयार आहे. शिकवायसाठी ब्लॅकबोर्ड फिट करून टाकला आहे. खूप खूप आभार. तुमचं जे पण बिल झालं आहे ते तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला पेमेंट करते. कशा गोष्टी करतात मॅडम तुम्ही? तुम्ही तुमच्या पोरांच्या भविष्यासाठी एवढं करत आहात आणि मी इतकं पण काम फ्रीमध्ये नाही करू शकत. आणि तसं पण माझी पोरगी स्नेहा तर तुमच्याच शाळेत शिकते ना. ठीक आहे, मी येते मग. मुलांच्या स्कूलचा वेळ झाला आहे. आता टीचर रिक्षा स्कूलच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून त्याला चालवू लागते आणि पोरांच्या घरी जाऊन त्यांना पिक करते. एका बाईला रिक्षा चालवताना बघून लोक त्यांची मजा उडवतात, पण टीचर त्यांच्या गोष्टीवर काहीच लक्ष देत नाही. अरे ते बघ, बाई रिक्षा चालवत आहे. आता टीचर सगळ्या स्टुडंटला घरून पिक करते आणि सगळ्यांना रिक्षा स्कूलच्या शाळेत शिकवते आणि सुट्टी झाल्यावर सगळ्यांना घरी ड्रॉप करून देते. सगळे मुलं पण मन लावून अभ्यास करतात आणि एक्झाममध्ये टॉप करतात. हे बघा मुलांनो, आमच्या स्कूल बद्दल न्यूजपेपरमध्ये आर्टिकल आलं आहे. सगळ्यांनी टॉप केलेलं आहे. म्हणून सगळ्या स्टुडंट्सना नवीन क्लासची शुभेच्छा. आता ही गोष्ट सगळ्या जागेवर पसरून जाते की टीचर शाळा नसल्यामुळे रिक्षामध्ये फिरून फिरून पोरांना शिकवते. सरकारच्या कानावर जेव्हा ही गोष्ट पोहोचते तेव्हा सरकार त्या घुसखोर अफसरांना कामावरून काढून टाकते ज्यांनी शाळेच्या बिल्डिंगचा पैसा खाल्ला होता आणि टीचरला त्यांच्या अनेक कामासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करतात.